चैत्राचे नवरात्र सुरू झाले की चंद्रपूरकरांना वेध लागतात ते माता महाकालीच्या दर्शनाचे। माता महाकालीची यात्रा चैत्राच्या नवरात्रापासून सुरुवात होते। माता महाकालीचं हे मंदिर चंद्रपुरातलं अतिशय प्राचीन आणि पुरातन असं मंदिर असून या मंदिरातल्या माता महाकालीच्या मूर्तीच्या दर्शनासाठी न केवळ चंद्रपूर तर संपूर्ण महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा अशा विविध राज्यातून या ठिकाणी भाविक दर्शनाला येत असतात। आज माता महाकालीच्या या चैत्राच्या नवरात्राला प्रारंभ झाला असून भाविक पश्चिम महाराष्ट्रातले शेकडो भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात। अतिशय श्रद्धापूर्वक या ठिकाणी नमन करतात आणि इथून आशीर्वाद घेऊन पुढे जात असतात। चंद्रपूरचं माता महाकाली मंदिर हे एक अतिशय जागृत मंदिर आहे असं मानलं जातं आणि म्हणूनच या चंद्रपूरच्या माता महाकालीच्या या नवरात्रामध्ये प्रचंड गर्दी या ठिकाणी होत असते भाविकांची। त्या दृष्टीने सर्व नागरिकांची, भाविकांची व्यवस्था नीट व्हावी या दृष्टीने जिल्हा प्रशासनाच्या वतीने योग्य ती काळजी घेतली जाते। सोबतच या देवस्थानाचे जे ट्रस्टी आहेत ते ट्रस्टीसुद्धा या ठिकाणी अतिशय चांगलं वातावरण निर्माण होईल, भाविकांची कुठेही आबाळ होणार नाही या दृष्टिकोनातून माता महाकालीच्या या नवरात्रातल्या या यात्रेला सर्वतोपरी चांगलं करण्याचा प्रयत्न करत असते। पोलीस प्रशासन असो, जिल्हा प्रशासन असो की नगर प्रशासन असो, सर्वच पातळ्यांवरून माता महाकालीची ही यात्रा यशस्वी व्हावी या दृष्टिकोनातून संपूर्ण यंत्रणा सज्ज होत असते। आधुनिक चंद्रपूरकरिता, आधुनिक केसरीकरिता चंद्रपूरहून प्राध्यापक श्याम मेढो, देवानंद साखरकर यांच्यासह।
येत असतात? मराठवाडा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि बीड, उस्मानाबाद म्हणजे मराठवाड्यातले सगळे एकूण भाविक पोतराजे हे सगळे आपले पोवा म्हणतात, त्याला संचाला पोवा म्हणतात. 20-25 जणांचा एक पोवा असतो. त्या पोव्याच्या मुख्य याला देवकर किंवा देवकरीण, लेडीजच्या याला देवकरीण म्हणतात. असे पोवेच्या पोवे ते बैलगाडीने किंवा आता बसची सुविधा झाली असल्यामुळे बसनी ते देवीला येतात. स्थानिक भाविकांना नम्र विनंती आहे, सगळ्यांनी आपलं नागरिकत्व बजावून आपलं मतदान करून दर्शन घ्यावे. कलेक्टर सूचनेप्रमाणे दिनांक 19 तारखेला आपली निवडणूक असल्यामुळे भाविकांनी कुठलेही असो, आपले स्थानिक भाविक असो वा दुसऱ्या गावचे असो, या भाविकांनी गर्दी करू नये आणि काळजीपूर्वक दर्शन घ्यावे. माता महाकालीची जी आराध्य देवता म्हणून चंद्रपूरची मानली जाते, याची ख्याती ही संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर देशाच्या विविध राज्यांमध्ये सुद्धा आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी सर्व भाविक संपूर्ण राज्यातून, महाराष्ट्र असो, आंध्र प्रदेश असो, तेलंगणा असो, छत्तीसगड असो, कर्नाटक असो, अशा विविध राज्यांमधून या ठिकाणी येत असतात. आधुनिक केसरीकरिता श्याम मिळव देवानंद साखरकर यांच्यासह